बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये आज सकाळी सकाळी मरकट चाळे पाहण्यात आले, माकड चाळे पाहण्यात आले असंही तुम्ही म्हणू शकता. काही माकडं तिथे दिसून आली. विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये काही माकडं दिसून आली आणि त्यांचे काही चाळे पाहण्यात आले. खरं तर महाराष्ट्र विधिमंडळ किंवा ते सर्वोच्च सभागृह शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, विद्यार्थ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न मांडण्यासाठी असतात, ना की तिथे मरकट चाळे करण्यासाठी असतात. माझा आजचा विषय खरं तर वेगळा आहे, पण सुरुवातीला या मरकट चाळ्यांचा समाचार मात्र घ्यावाच लागेल. काही माकडं महाडमधून दिसली, काही माकडं छत्रपती संभाजीनगरची दिसली, काही माकडं नंदुरबारची दिसली. अनेक माकडं तिथे उभी होती. माकडांच्या हातामध्ये एक कागद होता, एक बॅनर होता आणि बॅनर घेऊन घोषणा चालल्या होत्या, मोदीजींचा विजय असो, मोदीजींचा विजय असो. खरं तर का कुणास ठाऊक एक म्हण मला आठवते, मंजिल तो तेरी वही तक थी, मंजिल तो तेरी वही तक थी, बस कुछ वक्त लग गया वहां तक आते आते, बस कुछ वक्त लग गया वहां तक आते आते. म्हणजे जायचंय तिथेच, तुम्हा सर्वांना, तुमचा सर्वांचा शेवट तिथेच आहे, पण थोडा वेळ लागला तिथपर्यंत जाण्यासाठी. आज तुम्ही विचार करा, त्या विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये, त्या पायऱ्यांवर, विधानसभेच्या पायऱ्यांवर भारतीय जनता पक्षाचे कुठलेही आमदार, कोणीही मोदींच्या नावाने आगे बढो हम तुम्हारे साथ हे वगैरेच्या घोषणा देत नव्हतं. त्यांनाही त्यांचा विश्वास कळाला की किती ह्या माणसाच्या चेहऱ्यावर भविष्यात आपण निवडून येणार आहोत. ज्या शिवसेनेच्या जीवावर आपण हे सगळं महाराष्ट्रात राजकारण केलं, अगदी काही कुछ दिन की चांदनी म्हणून त्या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडून काय आलात? तुम्हाला वाटलं हा माणूस तुम्हाला आयुष्यभर निवडून देणार आहे. त्या खासदारांना चांगलंच कळून चुकलेलं आहे. जे 23 खासदार 23 वरून 9 वर येऊन ठेपलेत ना, त्यांना जरा त्यांचा एकदा इंटरव्ह्यू घ्या, त्यांच्याकडून विचारा, त्यांच्या मनातली त्यांची आपबीती विचारा. त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी स्वतः नरेंद्र मोदींचे ते बॅनर झळकवले नाहीत, मोदीजींचा विजय असो केलं नाही, पण यांनी मात्र केलं. काहींना तो कोट घालायची फार इच्छा होती, पण कोट काही शेवटपर्यंत घालता आला नाही. मला वाटलं होतं यांची बोळवण करण्यासाठी, कुठेतरी यांच्या तोंडावर पानं पुसण्यासाठी, काही महाडकरांच्या तोंडावर पानं पुसण्यासाठी कुठेतरी त्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, पण तसंही काही झालं नाही. यांचे कोट शेवटी किडे लागले, त्या कोटला वाळवी लागली असेल, कुरतडून उंदरांनी देखील खाल्ला असेल तो कोट. आता जगबुडीच्या पाण्यात देखील तो, त्या सावित्री नदीच्या पाण्यात देखील तो धुवायची त्या कोटची लायकी राहिलेली नसेल. खरं तर लायकी ही कोटची नसावी, लायकी ही माणसाची असावी पदांवर येण्यासाठी. तो भाग वेगळा, पण किती तो प्रयत्न, विजय असो विजय. खरं तर तिथून अनिल परब साहेब ज्यावेळेस गेले, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल, तिथून एकदा अनिल परब साहेब गेले. अनिल परब साहेबांनी पाहिलं काय तो बॅनर आहे, काय लायकीची माणसं आहेत. त्यांनी त्याच्यावर उत्तर देणे देखील टाळलं, कारण ह्या माणसांवर बोलण्या इतकी ही माणसं मोठी नाहीत. ज्यांना आत काही करता येत नाही ते अशा प्रकारे बाहेर उभे राहतात. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल नेमकं मला काय सांगायचंय ते. या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे मरकट चाळे, कशा प्रकारे माकड चाळे तिथे केले जात होते. तुम्ही देखील पाहिलं असाल कोण कोण कुठले कुठले मरकट तुम्हाला तिथे दिसले असतील. असो, माझा मुख्य विषय आजचा महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त आहेत आणि त्या 11 जागांवर निवडणूक होते. खरं तर शिवसेनेचा हा दावा होता की जोपर्यंत या 16 आमदारांची अपात्रता घोषित होत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नयेत. पण तुम्हाला माहिती आहे न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचा तो क्रम, कशा प्रकारे तो क्रम जातो, कशा प्रकारे तारीख पे तारीख असो, तो विषय नाही. पण जर आपल्या ह्या निवडणुकांना सामोरं जावं लागलं तर आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजी ह्या मजबूत असाव्या लागतील. आता महाराष्ट्राच्या 11 जागांचं सध्याचं पक्षीय बलाबल पाहता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा 8 जागांवर विजय होऊ शकतो. शिवसेना महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा महाविकास आघाडीचा 3 जागांवर सहज विजय होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे, 11 जागांवर जर 11 उमेदवार आले तर इथे निवडणूक बिनविरोध होते. पण भारतीय जनता पक्ष हा वसते, कुठेतरी हा स्वार्थी पक्ष, हा कायम असलं राजकारण करतो जिथे फोडाफोड्या होतील. हा भारतीय जनता पक्ष.
तुम्हाला मागच्याही वेळेस आठवायला हवं, ज्याच्यानंतर हा सारा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा काथ्याकूट घडला होता. त्या राज्यसभेच्या निवडणुका तुम्हाला आठवत असतील. संजय राऊत साहेब आणि संजय पवार साहेब, शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख, शिवसेना उपनेते संजय पवार साहेबांचा त्यात पराभव झाला होता. आता विचार करा, इथे जर 11 पैकी 12 उमेदवार आले, 11 जागांवर 12 उमेदवार आले, म्हणजे भारतीय जनता पक्ष 9वा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, तर मात्र इथे क्रॉस वोटिंग होणार. पण भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांची एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्यांनी ज्या आवेशात सांगितलंय आणि ज्या विश्वासाने सांगितलंय की जर अशा प्रकारचं काही घडलं तर स्वतःची मतं वाचवण्याचा काथ्याकूट तुम्हाला करावा लागू शकतो. महायुतीला आपली मतं वाचवावीत, महायुतीने तुमचा 9वा तर सोडूनच द्या, तो 8वा जो कोणी आहे ना त्याला देखील वाचवण्याचं तुम्हाला ती तारेवरची कसरत करावी लागू शकते. 8व्याला वाचवायची म्हणजे विचार करा वातावरण कसं असेल. एकदा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नेमकं काय सांगितलंय हा देखील तुम्ही एकदा व्हिडिओ पहा. विधान परिषदेसाठी ठाकरेंचं गणित पक्क. महाविकास आघाडीचे 3 आमदार निवडून येणार. महायुतीचे आमदार फुटणार. लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय. विधान परिषद निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीमधील 3ही पक्ष सज्ज झालेत. राज्यात 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. 11 जागांपैकी 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तर याबाबत आपलं गणित पक्क आहे असं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असं सूचक विधान केलंय. गणित आमचं पक्क आहे. 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो. आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11ची जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची. महाराष्ट्र विधानसभेचं पक्षीय बलाबल हे 288 जागांचं, म्हणजे कशा प्रकारचं हे गणित असतं ते देखील तुम्हाला सांगतो. 288 जागांपैकी काही जागा ह्या रिक्त आहेत आमदारांचा मृत्यू झाल्यामुळे, समजा एखादा आमदार अटकेत असेल 2 वर्षापेक्षा जास्त त्यामुळे, आणि काही आमदार हे खासदार झालेत नुकतेच, आणि एक आमदार मला वाटतं पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचं देखील संपलेलं आहे सदस्यत्व. आता मी तुम्हाला महाविकास आघाडी आणि महायुतीचं संख्याबळ सांगतो. सुरुवात करतो महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. आता सगळ्यात पहिली गोष्ट 274 वर म्हणजे संख्याबळ हे 274 वर आल्यामुळे 23 जागा, एका जागेसाठी 23 जागांचा रेशो आहे. आता 23 मत म्हणजे पहिल्या पसंतीची 23 मतं ज्या उमेदवाराला पडतील तो आमदार म्हणून घोषित होतो. 23 मतं. आता 23 मतं म्हणजे 3 आमदार जर आपल्याला निवडून आणायचे असतील महाविकास आघाडीचे, जवळपास आपल्याला 68 पूर्णांक काही मतं आपल्याला लागतील, किंवा 69 मतं तुम्ही पकडून चला. 69 मतं जर आपल्याला हवी असतील तर आपल्याकडे मतदान आहे किती तुम्ही पहा. काँग्रेसकडे सर्वाधिक 37, शिवसेनेकडे 15, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 13, शेतकरी कामगार पक्ष 1, त्यानंतर तुम्हाला एका अपक्षाचा देखील पाठिंबा आहे, नगरच्या गडाखांचा पाठिंबा आहे, आणि त्यानंतर समाजवादी पक्षाचे 2 आणि 2 इतर पक्ष आहेत. महाराष्ट्र मला वाटतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आणखी एक शेतकरी पक्ष आहे. अशा प्रकारे तुमचं हे टोटल संख्याबळ जात आहे जवळपास 72 ते 73 पर्यंत. समजा इतरांचं सोडूनच द्या, पण समजा शेतकरी कामगार पक्षापर्यंत आणि समाजवादी पक्षापर्यंत जरी तुम्ही थांबलात तरी 70चं संख्याबळ जातं. म्हणजे तुमचे 3 आमदार निवडून येण्यात काहीही हरकत नसावी. पण भारतीय जनता पक्ष हाव सुटलेला. आता महायुतीचं संख्याबळ पहा. बीजेपीकडे 103, शिंदेकडे 37, अजित पवारांकडे 39, छोट्या पक्षांकडे 9 आणि अपक्षांकडे 13. अशा प्रकारचं एकूण संख्याबळ 201चं आहे. 201चं संख्याबळ घेऊन यांचा 9वा आमदार हा निवडून येत नाही. तरी देखील जर 9वा उभा केला तर भारतीय जनता पक्ष 8वा देखील गमावू शकतो. इतके घाणेरड्या पद्धतीची तिथे देखील क्रॉस वोटिंग होणार आहे, कारण लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे. महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे. आमदारांना कुठेही भरोसा राहिला नाही भारतीय जनता पक्षाच्या की त्यांच्या फडणवीसाच्या किंवा केंद्रातल्या शीर्ष नेतृत्वाच्या चेहऱ्यांवर ते निवडून येतील.
स्वतः अजित पवार गटातले कित्येक आमदार कुठे वोटिंग करतील हे त्यांना देखील माहिती नाहीये. इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला तो अतिशय बोलका आहे आणि स्पष्टपणे कळतंय की जर तुम्ही 9वा करणार असाल तर 8व्याला देखील तुम्ही टिकवू शकत नाही. इतकी घाणेरडी परिस्थिती याची आहे. सध्या तटस्थ मध्ये जे काही आमदार आहेत त्याच्यामध्ये MIM सारखा धर्मांध पक्ष आहे. त्यानंतर MIM चे 2 आमदार तिथे मला तटस्थ मध्ये दिसत आहेत. आता मी काही आमदारांची तुम्हाला नावं सांगतो. तुम्हाला वाटत असेल काँग्रेसचे 43 पर्यंत आमदार होते, हे 37 कसे काय झाले? तर मला वाटतं वर्षा गायकवाड खासदार झाल्या, प्रतिभा धानोरकर आमदारातून खासदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं. वर्षा गायकवाडांचं नाव मी तुम्हाला सांगितलं. निलेश लंके हे राष्ट्रवादीतून खासदार झालेले आहेत. जरी ते खासदार नसते झाले तरी पक्षांतर बंदी कायदा कदाचित त्यांना लागला असता. नगरचे निलेश लंके, राजू पारवे, तेलही गेलं तूपही गेलं, म्हणजे काँग्रेसमध्ये कमीत कमी आमदार तरी होते. आता तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं. असं राजू पारवेंचा इथे किस्सा आहे. प्रणिती शिंदे सोलापूरमधनं, बळवंत वानखडे अमरावतीमधनं या काँग्रेसच्या आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. संदीपान भुमरे आणि रवींद्र वायकर शिंदे टोळीचे 2 आमदार. अशा प्रकारे हे बलाबल थोडं खाली झालं, कारण ह्या जागा रिक्त आणि आजच मला वाटतं त्यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून घेतलेला आहे. ह्या ज्यावेळेस निवडणुका होतील, या निवडणुका फार महत्वाच्या आहेत. पक्षामध्ये बळ भरण्यासाठी निवडणुका, कुठलीही निवडणूक असो मग, ती फार गरजेची असते. आणि ह्या निवडणुकीतून शिवसेनेचा 1 आमदार आणि महाविकास आघाडीचे 3 आमदार नक्कीच वाढणार आहेत. असो, पण या महायुतीला आपल्या जागा जर टिकवायच्या असतील, किंवा जागा टिकवण्यापेक्षा मी म्हणेन तुमच्या आमदारांची क्रॉस वोटिंग होऊ द्यायची नसेल, तर या महायुतीने विचार करून 9वा उमेदवार द्यावा. इतकंच आम्ही समजने वाले को इशारा काफी आहे. शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे 3 आमदार निवडून येणार आणि येणार तेही डंके की चोट पे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.